नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडाचं नाव काय आहे? सर्वनाम. आणि हा सर्वनामचा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की कसा सर्वनामची परिभाषा असतात किंवा कितके यांचा प्रकार आहे. तर यामध्ये आपण काय पाहणार आहे? चला बघूया. चला, पहिल्यामध्ये आपण बघितले की पहिला जे आहे पुरुषवाचक सर्वनाम हे बघितले. आता इथे आपण दुसरा बघणार आहे. त्याचं नाव काय आहे? प्रश्नवाचक सर्वनाम. काय आहे? प्रश्नवाचक सर्वनाम. तर पहिला आम्ही यांचा परिभाषा बघूया. जिस सर्वनाम शब्द से किसी व्यक्ति, वस्तु, स्थान के विषय में प्रश्न का बोध होता है उसे प्रश्नवाचक सर्वनाम कहते हैं. ज्या सर्वनामकडे शब्दाच्या काहीही व्यक्ती किंवा वस्तू किंवा स्थान या विषयावर काही प्रश्न विचारते किंवा यांचा बोध होते तर यांना प्रश्नवाचक सर्वनाम असा म्हणते. काय म्हणते? प्रश्नवाचक सर्वनाम असा म्हणते. आता यांचं उदाहरण बघूया. बघा, उदाहरण पहिला, खिडकी का शीशा किसने तोडा. आणि सर्वश्रेष्ठ, खूपच सामान्य प्रमाणे यांचा तुम्हाला बघितला तर किंवा हा कसा आहे या प्रश्नाचा विचार तुम्हाला केलेले पाहिजे. तर सबसे सरळ वाक्य क या प्रश्न चिन्ह, जिथे तुम्हाला प्रश्न चिन्ह दिसला ते काय आहे? प्रश्नवाचक सर्वनाम आहे. तर पहिला वापस पुन्हा बघूया. खिडकी का शीशा किसने तोडा. तर इथे मी लाल रंगाचा लिहिलेला आहे कारण की हा उदाहरणचा तुम्हाला लवकर पटणार आहे. तर किसने म्हणजे कोणी, तर हा प्रश्नवाचक सर्वनाम आहे. दुसरा बघा, कौन आज गृह कार्य नहीं करके आया. तर इथे कोण. तिसरा, शिवाजी को कौन नहीं जानता. कोणाला? शिवाजीला. तर हा झाला आपला प्रश्नवाचक सर्वनामच्या काही उदाहरण. तुम्हाला कळलं का? हो. तर चला अजून बघूया की काय आहे. तुम्हाला मी एक सामान्य तरीका तुम्हाला समजून घेतले किंवा समजले की हा जे प्रश्न चिन्ह आहे त्याप्रमाणे तुम्हाला लवकर पटणार की हा प्रश्नवाचक सर्वनाम आहे. कळलं ना? हो. तर चला अजून बघूया. बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. आता काही प्रश्न आणि उत्तरे येणार तुमच्याकडे, जे दोघच आहे. तर पहिला काय आहे? बबलू ने पूछा मौसी खाने में क्या है. तर खाण्यात काय आहे. तर काय हा प्रश्न आहे ना. तर हा प्रश्न आहे. तर हा कोणता आहे? प्रश्नवाचक चिन्ह. हा कोणता आहे? प्रश्नवाचक चिन्ह. आता दुसरा, नारियल के अंदर फूल किसने रखे. कोणी ठेवले? किसने. तर हा जे आहे तुमच्या प्रश्नवाचक सर्वनाम आहे. तिसरा, परी ने इनाम किसे दिया. परी यांनी बघा, तिसरा बघा, परीने इनाम किसे दिया. परी यांनी इनाम कोणाला दिले. तर हा पण प्रश्न आहे. तर यांना म्हणतात आपण प्रश्नवाचक सर्वनाम. आता बघा, ऊपर दिए गए वाक्य में रेखांकित शब्द कौन, क्या, किसने, किसे सर्वनाम है. इसका प्रयोग प्रश्न पूछने के लिए किया जाता है. जे वरती काही वाक्य दिलेले आहे त्याला रेखांकित केलेले आहे. म्हणजे कोण, कसा, कोणासाठी हा सर्वनाम दिलेले आहे आणि यांचा प्रयोग प्रश्न विचारायचा किंवा बोलायचा सोबत करतात. तर हा झाला आपला पहिला. आता आपण आणखीन बघूया. बघा, नीचे दिए गए वाक्य में पुरुषवाचक सर्वनाम छाटकर लिखो. आता इथे तुम्हाला काही वाक्य दिलेले आहे त्याला त्यातून शोधून काय लिहायचं? पुरुषवाचक सर्वनाम लिहायचं आहे. तर पहिला, हम सब भारतीय है. तर इथे काय आहे? हम. तर हा काय झाला? पुरुषवाचक सर्वनाम. तुम कौन हो. तुम. तर हा काय झाला? पुरुषवाचक सर्वनाम. आपसे प्रार्थना है की कुप्रथाओं से बचो. कोणासाठी? आप. तर हा आले पुरुषवाचक सर्वनाम. टीटू गिलहरी उन्हें समझाने लगी. कोणी? उन्हें. कोणाला? त्याला. तर हा झाला आपला पुरुषवाचक सर्वनाम ज्याला आपण छाटून लिहिलेले आहे. तर हा कळलं तुम्हाला की नाही? सांगा लवकर मला. कळलं? ओके. आता
बघा अजून आहे 5वां, तू तिजोरी से बाहर क्यों आया? कोणी? तू. इथे मी नाव लिहिले आहे का? नाही. मी शब्दाचा वापर करते. तर हा इथे आहे तू. मैं बहुत खुश हूँ. कोण? मैं. तर हा इथे झालेला आहे मैं. तर हा झाले आपले पुरुषवाचक सर्वनाम. वह मेरा अच्छा मित्र है. कोण? वह. तर हा पण झाले पुरुषवाचक सर्वनाम. उसने प्रथम पुरस्कार जीता. किसने? उसने. तर हा पण झाला आपला पुरुषवाचक सर्वनाम. काय झाला? पुरुषवाचक सर्वनाम. अजून आहे का? हा आहे. चला बघूया. नीचे दिए गए वाक्य में से सर्वनाम रेखांकित करके सामने उनका नाम लिखो. आता इथे काही वाक्य दिलेले आहे, त्याला आपण बघूया पहिले. पहिला काय आहे? वह कभी भी पंखा बिजली बंद नहीं करता. पहिला प्रश्न काय आहे? वह कभी भी पंखा बिजली बंद नहीं करता. दुसरा, कठपुतली का रास्ता किसने काटा? कठपुतली याचा रास्ता कोणी काढला? तुम्ही ज्या प्रश्न मी वाचत आहे, तुम्ही लक्ष द्या इथे, कारण तुम्हाला इथे रेखांकित करायचं आहे आणि त्यांचं नाव पण लिहायचं आहे. तर तुम्ही बघून घ्या. तिसरा आहे, तुम्हें सुबह गरम पानी पीना चाहिए. कोणाला? तुम्हें. अजून चौथा, देखना यह चाहिए की कौन कितना उपयोगी है. तुम्हाला बघायचं हे आहे की कोणी कितकं उपयोगी आहे. 5वां, उसने मैच जीत लिया. किसने? उसने. 6वां, मेरा अब क्या होगा. माझा आता काय होणार असा. 7वां, गरीबी की सेवा करने में मुझे सुख मिलता है. जे गरीब आहे त्यांचा सेवा करायला मला खूपच आनंदी भेटतात. 8वां, तुम घबराओ मत, बिजली अभी आए जाएगी. इथे म्हणाले तू घाबरू नये, बिजली आता इथे येणार. तर तू घाबरू नये. तर तुम्ही हा प्रश्न तुम्हाला पडला. तर हा प्रश्न मी तुम्हाला असं काय दिलेले त्याप्रमाणे हेच उत्तर नाही लिहिलं, कारण की जेव्हा मी वाचत होते तेव्हा मी तुम्हाला हायलाइट पण करत होते. मतलब तुम्हाला समजून घ्यायचा. काही प्रश्न मी जोरात म्हणत होते, कारण की जेव्हा मी जोरात म्हणत होते तर तेव्हा तुम्ही काय करत होता की त्याप्रमाणे त्यातून अजून लक्ष देत होता की टीचर किंवा शिक्षकाने हा का जोरात म्हणत आहे, हा प्रश्न तुमच्या मनात येतात हो ना. तरी मी ही सांगत होता. तर प्रश्न तर आपण पाहिले, आता उत्तर पण बघूया की या ठिकाणी उत्तर कशी देत आहे. बघा, पहिला आहे वह कभी भी पंखा बिजली बंद नहीं करता. तर हा काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. कारण की इथे नाव नाही आहे, प्रश्नवाचक चिन्ह पण नाही आहे. इथे काय दिलेलं आहे? वह कभी भी पंखा नहीं बंद करता. तर वह काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. आता दुसरा, कठपुतली का रास्ता किसने काटा. प्रश्नवाचक चिन्ह. इथे कोणतं चिन्ह तुम्हाला भेटलं आहे? प्रश्नवाचक चिन्ह. तर याप्रमाणे हा कोणता सर्वनाम आहे? पुरुषवाचक सर्वनाम. तर इथे काय दिलेले आहे? पुरुषवाचक सर्वनाम. तिसरा, तुम्हें सुबह गरम पानी पीना चाहिए. आता इथे नाव दिलेलं आहे? नाही. प्रश्न चिन्ह आहे? नाही. काय दिले आहे? तुम्हें सुबह गरम पानी पीना चाहिए. तुम्हें कोणाला? तुला. तर इथे काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. आता चौथा प्रश्न, देखना यह चाहिए की कौन कितना उपयोगी है. तुम्हाला असं बघायचं आहे की तुमच्यासाठी कोण किती उपयोगी आहे. तर इथे काय आहे? प्रश्नचिन्ह. आणि काय आहे? कोण. काय आहे? कोण. तर हा प्रश्न तुम्हाला पडला की कोण म्हणजे कोण, कसा, काय, केव्हा. तर हे सगळं कुठे येतात? प्रश्नात येतात. तर इथे हा झाला प्रश्नवाचक चिन्ह. आता आपण चौथा बघूया. देखना ये चाहिए की कौन कितना उपयोगी है. तर इथे हा प्रश्न पुन्हा मी का दिलेले आहे, कारण की इथे काही प्रश्न असं येतात की कसं करायचं कसं नाही. तर याचा उपयोग करायचा, कोण किती करायचा आहे, हा प्रश्न आहे. आता पाचवा बघूया. उसने मॅच जीत लिया. कोणी? तिने. कोणी? तिने. तर हा इथे आलेला आहे पुरुषवाचक सर्वनाम. कोणता? पुरुषवाचक सर्वनाम. इथे 6वां, मेरा अब क्या होगा म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. कोणचा? माझा. आणि इथे अजून पण एकच आहे. काय? हे बघा,
प्रश्नचिन्ह. काय आहे? प्रश्नचिन्ह. तर तुम्हाला असं वाटतं की इथे मेरा म्हणजे मी स्वतःकडे बोलतात, तर मी पण आहे. तर इथे प्रश्नचिन्ह मिळेल. तुम्ही इथं हे पण लिहू शकतात. काय? प्रश्नवाचक चिन्ह. इथे कॉमा डालायचा किंवा अल्पविराम करायचं आणि इथे लिहायचं पुरुषवाचक सर्वनाम. दोघंही सही आहे. दोघंही तुमच्या जे प्रश्न आहे, सही उत्तर आहे, ते सहीही देणार आहे. इथे 7वा. आता 7वा काय आहे? गरीबों की सेवा करने में मुझे सुख मिळता है. कोणाची? गरीबाची. इथे प्रश्न आहे का? बघा इथे काय दिलेलं आहे? गरीबों की सेवा करने मुझे सुख मिळता है. तर इथे गरीब, गरीब इथे प्रश्नवाचक चिन्ह आहे का? नाही. तर मग काय झाला? पुरुषवाचक सर्वनाम झाला. आता 8वा. तुम घबराओ मत बिजली अभी आ जाएगी. इथे काय म्हणाल? तुम घबराओ मत म्हणजे तुम्ही घाबरू नये, बिजली आता येणार आणि येणार पण. तर इथे काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. कारण की इथे मी तू यांचा उपयोग केलेले आहे. तर हा काय झाला? पुरुषवाचक सर्वनाम झाला. काय झाला? पुरुषवाचक सर्वनाम. कळलं तुम्हाला? कळलं की नाही? हो. काही प्रश्न वेगळे होते, काही प्रश्न खूपच सिंपल सामान्य होते. बघा काही प्रश्न खूपच सामान्य असतात, काही खूपच कठीण असतात. तर यांचा तुम्हाला कसा शोध करायचा हे तुमच्याकडे आहे. तर करून घ्या आणि लिहून पण घ्या. तर हा झाला आपला सर्वनामचा प्रकार किंवा काही प्रश्न आणि उत्तरे पण आपण बघितले. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की जे दुसरा सर्वनाम आहे ते कशासाठी वापर केलेले जातात की सार्वनामिक जे आहे सर्वनाम कुठे आपल्याला भेटतात किंवा त्याचा शब्द आपण कसा उपयोग करायचा हे पण आपण पाहिले आणि काही प्रश्न आणि उत्तरे पण आपण पाहिले. तर याप्रमाणे तुम्ही यांचा अर्थ घेऊन या की कसा करते कसा नाही करते आणि यांचा जे प्रश्न आहे तुम्ही लिहून घ्या आणि समजून पण घ्या. जेव्हा तुम्ही समजणार तेव्हाही त्याचा उपयोग होतात. जेव्हा तुम्ही नाही समजणार तर त्यांचा उपयोग काहीही नाही होणार. तर उपयोग करूया. धन्यवाद.